मंडळी, कल्पना करा तुमच्यासमोर एकाच वेळी 10 समस्या उभ्या आहेत. ऑफिसमध्ये बॉसचा फोन येतोय, मोबाईलवर EMIचा मेसेज आलाय, घरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, उद्याची डेडलाईन डोक्यावर आहे आणि त्याच वेळी कोणीतरी तुम्हाला म्हणतंय तू हे सगळं मॅनेज कसं करणार. त्या क्षणी आपल्या डोक्यात एकच विचार सुरू होतो, आता काय होणार. हृदयाची धडधड वाढते, चिडचिड होते, निर्णय घेता येत नाही आणि कधीकधी आपण अशी चूक करतो जी शांत मनाने कधीच केली नसती. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दबाव वाढला की काही लोक का तुटून पडतात आणि काही लोक त्याच दबावात अजून शांत कसे राहतात. आज आपण यामागचं सायकोलॉजी समजून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी प्रेशर रिसेट टेक्निक सांगणार आहे जी कठीण क्षणी तुमचं मन पुन्हा स्थिर करण्यासाठी वापरता येईल. दबाव ही समस्या नाही, दबावाला दिलेली आपली प्रतिक्रिया ही खरी समस्या आहे. मंडळी, आपल्या आयुष्यात प्रेशर टाळता येत नाही. विद्यार्थ्याला परीक्षेचा प्रेशर, नोकरी करणाऱ्याला टार्गेट आणि डेडलाईनचा प्रेशर, व्यावसायिकाला ग्राहक, कर्मचारी आणि पैशांचा प्रेशर आणि आईवडिलांना मुलांच्या भविष्याचं प्रेशर आणि अनेकदा सामान्य मध्यमवर्गीय माणसाला तर छोट्या छोट्या गोष्टींचाही सतत प्रेशर असतो. महिन्याचा पगार आला की खर्चाची यादी तयार, घराचं भाडं, वीज बिल, EMI, मुलांची फी, घरातील अचानक येणारा खर्च आणि त्यात ऑफिसमधला ताण. मग प्रश्न पडतो, शांत राहायचं तरी कसं. इथे सायकोलॉजी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. घटना आणि आपली प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक छोटासा अवकाश असतो. घटना घडली, आपल्या मेंदूने तिचा अर्थ लावला आणि मग आपण प्रतिक्रिया दिली. बहुतेक लोक हा मधला भाग लक्षातच घेत नाहीत. त्यांना वाटतं परिस्थितीमुळे मी परेशान झालो, पण प्रत्यक्षात अनेकदा परिस्थितीपेक्षा आपण त्या परिस्थितीचा केलेला अर्थ आपल्याला जास्त अस्वस्थ करतो. आणि हे समजलं की पुढची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग होते. आपला मेंदू प्रेशरमध्ये नेमकं काय करतो तर मंडळी, जेव्हा आपल्याला धोका जाणवतो तेव्हा शरीराची स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीम सक्रिय होते. मेंदू परिस्थितीला धोकादायक समजला तर शरीर आपल्याला कृतीसाठी तयार करतं. हृदयाची धडधड वाढू लागते, श्वास वेगवान होऊ शकतो, स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो, लक्ष एका धोक्यावर केंद्रित होतं. हे सगळं तुमच्या विरोधात नाही, खरं तर हा तुमच्या शरीराचा संरक्षणात्मक मेकॅनिझम आहे. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण प्रत्येक छोट्या समस्येला मोठा धोका समजू लागतो. जर बॉसने उद्या भेट म्हटलं तर आपण मनात लगेच विचार करतो, माझी नोकरी जाणार का. मित्राने फोन उचलला नाही, तो माझ्यावर नाराज आहे का. बँकेचा मेसेज आला, काहीतरी मोठी समस्या झाली असणार. घटना अजून घडलेली नसते, पण आपला मेंदू त्याची 10 वेगवेगळी भयावह व्हर्जन्स तयार करतो आणि मग आपण वास्तवात नसलेल्या समस्यांवरही मानसिक ऊर्जा खर्च करतो. पण इथेच एक प्रसिद्ध उदाहरण आपल्याला खूप मोठा धडा देतं. महात्मा गांधींचा एक महत्त्वाचा धडा आहे, तो म्हणजे प्रतिक्रिया नियंत्रित करणे. महात्मा गांधी यांचं जीवन पाहिलं तर त्यांच्यासमोर किती मोठे दबाव होते याची कल्पना करा. विरोध, टीका, कारावास, राजकीय संघर्ष, अनिश्चितता आणि तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत एक गोष्ट सातत्याने दिसते आणि ती म्हणजे प्रतिक्रियेवर नियंत्रण. याचा अर्थ असा नाही की त्यांना भीती वाटत नव्हती. शांत माणूस म्हणजे ज्याला कधीच भीती वाटत नाही असा माणूस नाही. शांत माणूस म्हणजे भीती असूनही योग्य कृती करणारा माणूस. हा फरक खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकांना वाटतं माझं मन शांत झालं की मी ॲक्शन घेईन, पण अनेक वेळा उलट करावं लागतं. योग्य ॲक्शन घ्या आणि मन हळूहळू शांत होतं. आता समजा तुमच्या ऑफिसमध्ये खूप मोठं काम आलं. तुम्ही खुर्चीत बसून फक्त विचार करत राहिलात, हे एवढं काम कसं होणार, तर प्रेशर वाढत जाईल. पण तुम्ही कागद काढला आणि लिहिलं, पहिलं काम काय, दुसरं काम काय, आज काय पूर्ण करायचं आहे, आज काय उद्या ठेवता येईल, कोणाची मदत घेता येईल. अचानक तुमच्या मेंदूला मेसेज मिळतो, मी हेल्पलेस नाही, माझ्याकडे प्लान आहे आणि इथून प्रेशर कमी होण्यास सुरुवात होते. सायकोलॉजी सिक्रेट 1 काय म्हणतं तर समस्या डोक्यात ठेवू नका, कागदावर उतरवा. मंडळी, तुमच्या डोक्यात 20 समस्या असतील तर त्या 20 समस्या वाटतात, पण त्या कागदावर लिहिल्या की त्या फक्त एक लिस्ट बनतात आणि लिस्ट म्हणजे कंट्रोल. आज रात्री एक छोटा प्रयोग करा.
तुम्हाला ज्या गोष्टींचा प्रेशर आहे त्या सगळ्या लिहा. उदाहरणार्थ पैशांची चिंता, ऑफिसचा प्रोजेक्ट, मुलांच्या अभ्यासाची चिंता, कुणाशी झालेला वाद, उद्याची मीटिंग. आता प्रत्येक समस्येवर एक प्रश्न लिहा. यापैकी माझ्या हातात काय आहे? आणि इथेच तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलायला सुरुवात होईल. कारण काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतील तर आणि काही अंशतः नियंत्रणात असतील आणि काही पूर्णपणे तुमच्या नियंत्रणाबाहेर असतील. आता पुढचा सायकोलॉजी सिक्रेट आणखी शक्तिशाली आहे. तो म्हणजे कंट्रोलच्या 2 वर्तुळांचा वापर करा. समजा तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला. तुम्ही चांगली तयारी करू शकता, वेळेवर पोहोचू शकता, प्रश्नांची तयारी करू शकता, आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकता. पण इंटरव्ह्यूअर शेवटी तुम्हाला सिलेक्ट करेल की नाही हे पूर्णपणे तुमच्या हातात नाही. मग 2 शक्यता आहेत. पहिली, तुम्ही तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टीचा विचार करत बसाल. दुसरी, तुम्ही तुमच्या नियंत्रणातील गोष्टीवर पूर्ण लक्ष द्याल. शांत लोक दुसरा पर्याय निवडतात. याला आपण साध्या भाषेत म्हणू शकतो, जे बदलू शकतो त्यावर काम करा, जे बदलू शकत नाही त्यावर ऊर्जा वाया घालवू नका. हे ऐकायला साधं आहे, पण जर तुम्ही हे आयुष्यात लागू केलं तर तुमचा मानसिक प्रेशर खूप कमी होऊ शकतो. परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो त्यात काही प्रमाणात आपली निवड असते. आता हे आपल्या रोजच्या आयुष्यात आणा. कोणी तुमच्यावर ओरडलं, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. ताबडतोब ओरडून उत्तर द्यायचं किंवा 2 सेकंद थांबून विचार करायचा. माझी पुढची प्रतिक्रिया माझी समस्या सोडवेल का? हा छोटासा पॉज तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक करू शकतो. पण प्रश्न असा आहे, त्या 2 सेकंदांचा पॉज घ्यायचा कसा? यासाठी पुढची टेक्निक खूप मोठी आहे. ती म्हणजे स्टॉप टेक्निक. प्रेशरच्या क्षणी स्वतःला 4 शब्द आठवा. एस म्हणजे स्टॉप, थांबा. टी म्हणजे टेक अ ब्रेथ, एक खोल श्वास घ्या. ओ म्हणजे ऑब्झर्व, तुमच्या मनात काय चाललं आहे ते पहा. आणि पी म्हणजे प्रोसीड, आता पुढचं पाऊल ठरवा. उदाहरण घेऊया. तुमचा बॉस अचानक म्हणतो, हा रिपोर्ट चुकीचा आहे. तुमच्या मनात पहिला रिॲक्शन येतं, मी इतकं काम केलं आणि आता माझ्यावरच दोष. पण लगेच उत्तर देऊ नका. स्टॉप, श्वास घ्या, मनात विचार करा, मला राग आला आहे हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही राग आणि तुम्ही यांना वेगळं करू लागता. मग विचारा, खरंच रिपोर्टमध्ये चूक आहे का? जर आहे, ती दुरुस्त कशी करायची? आणि मग शांतपणे उत्तर द्या, मी कमजोरी नाही, ही इमोशनल कंट्रोल आहे. पुढचं सायकोलॉजिकल सिक्रेट आहे वर्स्ट केस थिंकिंग ओळखा. म्हणजे तुम्ही कधी असा विचार केला आहे का, जर हे काम फसलं तर, जर नोकरी गेली तर, जर बिझनेस बंद झाला तर, जर लोकांनी माझी चेष्टा केली तर, जर माझं प्लॅन फेल झालं तर? मन एका समस्येपासून सुरुवात करतं आणि 5 मिनिटात भविष्याची पूर्ण डिझास्टर मूव्ही तयार करतं. याला आपण कॅटॅस्ट्रॉफिक थिंकिंग असे म्हणू शकतो. आता पुढच्या वेळी असा विचार सुरू झाला की 3 प्रश्न विचारा. पहिला, याचा पुरावा काय आहे? दुसरा, याची दुसरी शक्यता काय असू शकते? आणि तिसरा म्हणजे वर्स्ट केस झाला तरी मी काय करू शकतो? हा तिसरा प्रश्न अत्यंत शक्तिशाली आहे, कारण भीती अनेकदा अज्ञातामुळे वाढते, पण प्लान तयार झाला की अज्ञात थोडं कमी होतं. इतिहासातील अनेक प्रसंग आपल्याला हेच शिकवतात की संकटात घाबरून लगेच हालचाल करण्यापेक्षा परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. आज आपल्या आयुष्यातही हेच लागू होतं. तुमच्यावर प्रेशर आला म्हणून लगेच डिसिजन घेऊ नका. कधीकधी सर्वात बुद्धिमान निर्णय म्हणजे आत्ता निर्णय न घेणे. थोडं थांबा, माहिती जमा करा, भावना स्थिर करा आणि मग निर्णय घ्या. पुढचं सायकोलॉजिकल सिक्रेट आहे 10-10 आणि 10चा रूल. मंडळी, समजा तुम्हाला ऑफिसमध्ये कोणीतरी अपमानित केलं. तुम्हाला लगेच रिप्लाय करावासा वाटतो, पण स्वतःला विचारा, 10 मिनिटांनी मला हे किती महत्त्वाचं वाटेल, 10 दिवसांनी मला हे किती महत्त्वाचं वाटेल आणि 10 महिन्यांनी मला हे किती महत्त्वाचं वाटेल. अनेक छोट्या गोष्टी ज्यासाठी आज आपण आपली शांतता गमावतो त्या काही महिन्यांनी आठवतही नाहीत. म्हणून प्रत्येक समस्या समान महत्त्वाची नसते. तुमची शांतता कोणत्या समस्येसाठी खर्च करायची हे ठरवा. हा मॅच्युरिटीचा भाग आहे. आणि आता येतो एक असा सिक्रेट जो विशेष स्टुडंट्स आणि एम्प्लॉईजसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो सिक्रेट्स म्हणजे
मल्टीटास्किंग बंद करा. मंडळी, आपल्याला वाटतं मी एकाच वेळी 5 कामं करू शकतो, पण सतत टास्क स्विचिंग केल्याने मानसिक थकवा वाढू शकतो. एक काम करा, पूर्ण करा, पुढचं काम करा. समजा तुम्ही रिपोर्ट बनवत आहात, त्याचवेळी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ईमेल, फोन कॉल्स, यूट्यूब नोटिफिकेशन्स आणि मध्येच दुसरं काम. तुमचा मेंदू सतत कंटेक्स्ट बदलत राहतो आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही म्हणता, आज पूर्ण दिवस काम केलं पण काहीच पूर्ण झालं नाही. यामुळे प्रेशर वाढतो. म्हणून एक साधा नियम ठेवा, एक वेळ एक काम. फोन सायलेंट, नोटिफिकेशन्स बंद, 25 ते 45 मिनिटं फोकस्ड वर्क, मग छोटा ब्रेक. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या दिवसातील किती प्रेशर स्वतःच्या डिस्ट्रॅक्शन्समुळे निर्माण होत असतो. पण अजून एक मोठा प्रेशर आहे, लोक काय म्हणतील. तर मंडळी, लोक काय म्हणतील या प्रेशरमधून बाहेर या. भारतीय समाजात हा प्रेशर खूप मोठा आहे. नातेवाईक काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, माझं लग्न कधी, नोकरी किती, पगार किती, घर कधी घेणार, गाडी कोणती, आणि आपण न कळत आपलं जीवन इतरांच्या ओपिनियनवर चालवू लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचे बिल्स लोक भरणार नाहीत. मग तुमच्या निर्णयाचं स्टीअरिंग व्हील त्यांच्या हातात का? याचा अर्थ कोणाचंही मत ऐकू नका असा नाही. फीडबॅक घ्या, पण अंतिम निर्णय तुमच्या व्हॅल्यूज आणि परिस्थितीवर आधारित असू द्या. कारण लोकांची मतं बदलत राहतात. आज ते तुमचं कौतुक करतील, उद्या टीका करतील, परवा दुसऱ्या व्यक्तींबद्दल बोलतील. मग त्यांच्या आवाजाला तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल का द्यायचा? आता प्रेशरमध्ये शांत राहणाऱ्या लोकांच्या सवयी पाहूया. आता हे सगळे एकत्र करूया. शांत राहणारे लोक काही जादू करत नाहीत, त्यांच्या काही सवयी असतात. सवय नंबर 1, ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, ते पॉज घेतात. सवय नंबर 2, ते समस्या लिहून काढतात, म्हणजेच डोक्यात चावस ठेवत नाहीत. सवय नंबर 3, ते कंट्रोल आणि नो कंट्रोल वेगळं करतात. जे त्यांच्या हातात आहे त्यावर काम करतात. ते शरीर शांत करतात, श्वास, चालणे, झोप, विश्रांती याकडे लक्ष देतात. सवय नंबर 5, ते प्रत्येक समस्या आयुष्य मरणाचा प्रश्न बनवत नाहीत. त्यांना माहिती असतं, ही समस्या आहे, माझी ओळख नाही. ही एक ओळ लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात समस्या आहे पण मी समस्या नाही. एक साधी मराठी प्रेशर रिसेट रूटीन आता पाहूया. आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल रूटीन देतो. पुढच्या वेळी प्रेशर वाढला की हे करा. स्टेप 1, थांबा, ताबडतोब रिप्लाय किंवा डिसिजन घेऊ नका. स्टेप 2, शांत व्हा. स्टेप 3, समस्या एका वाक्यात लिहा, मला नेमकं कशाचा प्रेशर आहे. स्टेप 4, कंट्रोल शोधा, म्हणजे यापैकी मी आत्ता काय करू शकतो. आणि स्टेप 5, एकच पुढचं पाऊल. पूर्ण समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त पुढचं पाऊल ठरवा. उदाहरणार्थ, पूर्ण प्रोजेक्ट कसा होईल हा प्रश्न मोठा आहे, पण पहिल्या 30 मिनिटात कोणता भाग पूर्ण करायचा हा प्रश्न मॅनेजेबल आहे. आणि अनेक मोठ्या समस्यांची सुरुवात एका छोट्या ॲक्शनने होते. लक्षात ठेवा, प्रेशर तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही. तर मंडळी, कधीकधी आपण विचार करतो, माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का आहेत? पण कदाचित योग्य प्रश्न हा नाही. योग्य प्रश्न आहे, या परिस्थितीत मी तुम्हाला कसं मजबूत बनवू शकतो. प्रेशर तुम्हाला तुमच्या मर्यादा दाखवू शकतो, तो तुमच्या प्रायोरिटीज दाखवू शकतो, तो तुम्हाला कोणत्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत हे समजावू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तुम्हाला तुमच्या मनावर काम करण्याची संधी देऊ शकतो. कारण शांत राहणं ही जन्मजात टॅलेंट नाही, ती एक स्किल आहे आणि स्किल सरावाने विकसित होते. एक छोटी गोष्ट, वादळ आणि झाड. मंडळी, एक मोठं झाड वादळात उभं होतं. वारा प्रचंड होता, फांद्या हलत होत्या, पानं उडत होती, पण झाडाची मुळं जमिनीत खोल होती. आपलं आयुष्यही असंच आहे. वादळ थांबवता येत नाही. समस्या नेहमी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. लोकांचं वागणं आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. बाजार आपल्या कंट्रोलमध्ये नसतो. कंपनीचे निर्णय आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. भविष्य आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. पण तुमची मुळं किती खोल आहेत हे तुमच्या हातात आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, तुमची शिस्त, तुमची प्रतिक्रिया, तुमच्या सवयी, तुमची व्हॅल्यूज हे तुमचे रूट्स आहेत. आणि रूट्स मजबूत असतील तर वादळ आलं तरी तुम्ही पूर्णपणे कोसळणार नाहीत. आजपासून एक नियम घ्या. आजपासून एक छोटा नियम बनवा. मी प्रेशरमध्ये निर्णय घेण्यापूर्वी पॉज घेईन. कोणी रागाने बोललं तर पॉज. वाईट बातमी आली, पॉज. मोठी संधी मिळाली तर पॉज.
पैशांचा प्रश्न आला तर थांबा. ऑफिसमध्ये कॉन्फ्लिक्ट झाला थांबा. कारण शांत होणं म्हणजे काहीही न करणं नाही. शांत होणं म्हणजे योग्य कृती करण्यासाठी स्वतःला तयार करणं. मंडळी, आयुष्य कधीच पूर्णपणे प्रेशर फ्री होणार नाही. आज एक समस्या सुटेल, उद्या दुसरी येईल. आज नोकरीचा प्रेशर असेल, उद्या बिझनेसचा असेल. आज पैशांची चिंता असेल, उद्या कुटुंबाची जबाबदारी असेल. म्हणून आयुष्य बदलण्याचा एक मार्ग असा नाही की माझ्या आयुष्यात समस्या येऊ नयेत. खरा मार्ग आहे, समस्या आल्या तरी मी स्वतःला हरवणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा मोठे आहात. तुम्ही तुमच्या भीतीपेक्षा मोठे आहात. आणि तुम्ही आज ज्या प्रेशरमध्ये आहात तो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय नाही. कदाचित आजची परिस्थिती कठीण आहे. कदाचित तुम्हाला कधीच मार्ग दिसत नाही. पण पुढचा एक छोटा स्टेप तुम्ही घेऊ शकता. एक विचार, एक निर्णय, एक ॲक्शन आणि पुन्हा एक ॲक्शन. वादळ किती मोठं आहे यापेक्षा तुमची मुळं किती खोल आहेत हे महत्त्वाचं आहे. म्हणून पुढच्या वेळी प्रेशर आला तर घाबरू नका. थांबा, परिस्थिती पहा, तुमच्या हातात काय आहे ते ओळखा आणि मग शांतपणे पुढचं पाऊल उचला. कारण आयुष्यात सर्वात मजबूत व्यक्ती ती नसते जी कधीच संकटात येत नाही. सर्वात मजबूत व्यक्ती ती असते जी संकटाच्या मध्यभागी उभी राहून स्वतःला म्हणते, मी घाबरलो आहे पण मी थांबणार नाही. तर मंडळी, जर या व्हिडिओमधील एकही सायकॉलॉजी सिक्रेट तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच सायकॉलॉजी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन दाबा. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जी सध्या खूप प्रेशरमधून जात आहे. लक्षात ठेवा, परिस्थिती नेहमी तुमच्या हातात नसते, पण तुमची प्रतिक्रिया तुमच्या हातात असते. पुन्हा भेटूया एका नवीन आणि शक्तिशाली विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.